बऱ्याच लोक म्हणतात की भरपूर पाणी प्या, जेवढं पाणी पिलं तेवढं फ्लश आउट होऊन जाईल, पण आपल्या किडनीचं काम आहे पाणी बाहेर काढण्याचं. ती फक्त आणि फक्त 1.5 लिटर पाणी बाहेर काढू शकते आणि घामावाटे 200-300 ml असं मिळून शरीरातलं फक्त 1.5 ते 2 लिटर पाणी बाहेर पडलं जाऊ शकतं. आणि आपण पितो 4 लिटर, 5 लिटर, 6 लिटर. आणि जेव्हा हा व्हॉल्यूम वाढत राहतो तेव्हा हृदयाला जास्त काम करावं लागतं आणि मग हे जिने चढल्यानंतर दम लागणं, छातीमध्ये भारी पण वाटणं, पायावर सूज येणं अशी लक्षणे आपल्याला दिसायला सुरुवात होतात. आणि नेमकं त्याच वेळेस आपण डॉक्टरांकडे गेलं की आपल्याला दिसतं अरे हृदयाची ताकद कमी झालेली आहे. तर ही हृदयाची ताकद कमी होण्यासाठी महत्त्वाचं आपल्याला वॉटर रिस्ट्रिक्शन करणं गरजेचं आहे. तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचं आहे. जेव्हा शरीराला आवश्यक असतं तेव्हा ते मागून घेतं, अन्यसरी त्याला लोड द्यायचा नाही आहे. तर आपल्याला तहान लागते तेव्हा आपल्या घशाला कोरड पडते, तेवढं भिजेल इतपतच पाणी प्यायचं आहे. माधवबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या YouTube चॅनलला भेट द्या.